गावांमध्ये, खेड्यांमध्ये, छोट्या शहरांमध्ये नेहमी ऑल ओव्हर द कंट्री लोकल आपले उत्सव खूप असतात. काही ना काही कारणांनी तिथे कल्चरल अशी एका प्रकारे एंटिटी निर्माण होते किंवा एका प्रकारे इव्हेंट निर्माण होतो की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम की तिथे लोक येतात. त्याला आपण उत्सव म्हणू, जत्रा म्हणू, और फेस्टिवल म्हणू, वॉट एव्हर वी कॅन कॉल इट. तर अशा वेळेस पण देर आर मेनी मार्केट प्लेयर्स जे आम जनतेला म्हणतात की आम्ही तुम्हाला जॉयराईड देऊ. जॉयराईड म्हणजे काय? 5 ते 6 लोक हेलिकॉप्टरमध्ये बसणार, तुम्ही टेक ऑफ करणार, एक पर्टिक्युलर एरिया, तुमची जी शहर आहे, छोटा गाव आहे, तालुका आहे, त्याच्यावरनं तुम्ही एक राऊंड घेऊन परत येणार. पुण्यामध्ये आम्ही केलं होतं सुरू, आणि आजही मला स्वतःला असं वाटतं की स्वतःचं गाव, शेत, तालुका किंवा कॉलेज काही पण म्हणतो, हे स्वतः हवेतनं बघण्याचा जो अनुभव आहे ना, हा विलक्षण आहे. हे लक्षात घ्या. त्याचं रिझन 2 आहेत. एक, आपण जेव्हा फिक्स्ड विंगमध्ये बसतो कुठल्याही, तर आपल्याला दिसणारी जी खिडकी आहे ती अत्यंत छोटी आहे. बरोबर. मे बी अर्धा फूट बाय अर्धा फूट असेल, मे बी स्लाइटली मोर. आणि ते एकदा विमान रनवेवरनं टेक ऑफ केलं तर तुम्ही जरी खिडकीत बसलात तरी तुम्ही 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही एवढ्या हवेत वर जाता की तुम्हाला एकाच साईडचं दिसतं. पण कॉन्ट्ररी टू दॅट, हेलिकॉप्टरचा जो अख्खा बबल आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये कॉकपिटमध्ये बसणारा क्रू असतो, मागे पॅसेंजर असतात, तो एका प्रकारे एक फ्युजलाज इज लाईक अ बबल, आणि तो सगळा ग्लासचा असतो. तर प्रत्येकाला फुल विजनमध्ये आपलं खालती असणाऱ्या ओळखीचं शहर त्याला दिसतं. बरोबर. स्पीड इज लो, अप्रॉक्सिमेटली अबाउट 100 ते 120 नॉट्सवरती त्या हेलिकॉप्टर तुम्हाला घेऊन जाईल, 100 ऑड नॉट्सवर. हाईट इज लो, अनलाईक अ फिक्स्ड विंग जे खूप वेगाने 6,000-8,000 फूट विदिन नो टाईम चढून जाईल. हेलिकॉप्टर तुम्हाला त्या पर्टिक्युलर ग्राउंडच्या वरती 500 फुटावरती उडवेल. तुम्हाला तो एक विलक्षण अनुभव घ्यायला मदत होईल. त्याच्यामुळे तो डिमांड आता खूप वाढला आहे, ज्याला आपण जॉय राईड्स म्हणतो. आणि अशा प्रकारे डिपेंडिंग ऑन अ व्हेरियस फॅक्टर्स, इट इज अफोर्डेबल, इट इज एन्जॉयबल, आणि एक 6 ते 8 मिनिटाची एक स्टँडर्ड जॉय राईड इज सफिशियंट फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल टू गेट द हॅपीनेस आउट ऑफ इट.